नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड चालू असून या दरम्यान गुंतवणूकदार शेअरची खरेदी विक्री करत असतात। अशातच काल शेअर बाजारात निफ्टी 320 अंकांवर घसरून 23,025 च्या पातळीवर बंद झाला। सेन्सेक्स 1,235 अंकांनी घसरून 75,838 च्या पातळीवर बंद झाला। दरम्यान गुंतवणूकदारांचे तब्बल 7 लाख कोटींचे नुकसान झाले आहे। देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत। शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचा काय सल्ला आहे? अर्थसंकल्पापूर्वी मार्केट एक्सपर्ट काही शेअरची नावे सांगितले असून त्यात तुम्ही बजेट 2025 पूर्वी गुंतवणूक करू शकता। या वर्षीचा अर्थसंकल्प 2025 संरक्षण क्षेत्रासाठी अनेक सकारात्मक ट्रिगर आहेत। संरक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद होऊन निर्यातीसाठी उत्साह निर्माण होईल असे तज्ज्ञ व्यक्त सांगत आहेत। तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL कंपनीच्या शेअरने मागील वर्षभरात 27% परतावा दिला आहे। अर्थसंकल्पात सरकारने संरक्षणासाठी करण्यात आलेल्या तरतुदीचा परिणाम या कंपनीच्या शेअर्सवर दिसून येतो। तर आता गुंतवणूक केल्यास काही आठवड्यात चांगली कमाई होऊ शकते, कारण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी विमाने आणि हेलिकॉप्टरची निर्मिती करते। यासोबतच लढाऊ विमानांचे असेंबलिंग आणि देखभालही करते। या कंपनीने अशी अनेक विमाने बनवली आहेत जी पूर्वी आयात केली जात असे। याचे उदाहरण सांगायचे झाले तर तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट। मोदी सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संरक्षण उपकरणे देशातच तयार करण्यावर भर देण्यात आला असून त्याचा सर्वाधिक फायदा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला झाला। याशिवाय BEL शेअरच्या किमतीत सध्या किंचित घसरण दिसून येत आहे। तो शेअर 280 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे। तर ऊर्जा क्षेत्र आकर्षक असल्याचे तज्ज्ञ टाटा पॉवरचा शेअर घेण्याचा सल्ला देतात। सध्या टाटा पॉवरचा शेअर 368 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे। तो शेअर 1.5% अधिक घसरला आहे। तर बंधन बँकेबद्दल तज्ज्ञांनी सांगितले की जर तुम्ही जोखीम सहन करू शकत असाल तर तुम्ही तेथे गुंतवणूक करू शकता, परंतु तिमाहीत थोडी अस्थिरता येऊ शकते। सिटी युनियन बँकेचे अपडेट्स अतिशय सकारात्मक असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।